नमस्कार. जनता जनार्दन सावधान हा शीर्षक असलेला हा संपूर्ण व्हिडिओ शांतपणे ऐका. स्वतःची मते तयार करा. चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच विचार प्रवर्तक व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. मात्र या उत्सवाला गालबोट लागेल अशी व्यवस्था आज निर्माण होत आहे का? हा प्रश्न प्रत्येक सुज्ञ नागरिकाने स्वतःला विचारायला हवा. प्रत्येक मतदाराने अमुक पक्षाचाच असायला हवे असे जर घडले तर भारतीय लोकशाहीने स्वीकारलेल्या गुप्त मतदानाच्या अधिकाराला काही अर्थ उरेल का? समाजातील प्रत्येक व्यक्तीला मतदार म्हणून स्वतंत्रता राहू द्या. निवडणुकीत गुप्त मतदानाचे कर्तव्य निर्भयपणे निभावू द्या. सशक्त लोकशाहीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. अलीकडे लोकांवर हा अमुक पक्षाचा तो तमुक पक्षाचा असा शिक्का मारला जातो. असे न करता लोकशाहीचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजेत. जो व्यक्ती विरोधक असला तरीही मत देणे किंवा न देणे हा मतदाराचा मूलभूत अधिकार आहे. आपले संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून ओळखले जाते. संविधान निर्मात्यांनी अनेक देशांचा संविधानाचा अभ्यास करून आपले संविधान घडवले. लोकशाही कशी सदृढ होईल, लोकांना जास्तीत जास्त अधिकार कसे मिळतील आणि हे संविधान भावी पिढ्यासाठी चिरकाल टिकेल याचा विचार त्यांनी सखोल केला. भविष्यात प्रश्न निर्माण होणार नाहीत असे त्यांनी गृहीत धरले होते का? आजच्या घडीला हे प्रश्न विचारणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आज निवडणुका होत असताना लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली जात नाहीत ना. लोकशाहीमध्ये जनता हीच जनार्दन अशी संकल्पना आहे. जनार्दन म्हणजे देवतुल्य. ही संकल्पना आपण सर्वांनी संविधानाद्वारे स्वीकारलेली आहे. मग ज्या जनतेसाठी लोकशाहीची स्थापना झाली तीच जनता आज लोकशाहीवर विश्वास ठेवत नाहीत का, असा प्रश्न पडतो. निवडणुका जाहीर झाल्या की अनेक उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्याच्या इच्छेने मैदानात उतरतात. प्रत्येक उमेदवाराला काही अपेक्षा, आकांक्षा आणि समाजसेवेची इच्छा असते. त्या उद्देशाने ते दारोदारी जाऊन मते मागतात. दर 5 वर्षांनी जनता हीच राजा असते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, संसद, ग्रामपंचायत या सर्व ठिकाणी आम्हाला पाठवा अशी अपेक्षा करणे उमेदवारांची चूक आहे का? पण जनता खरोखरच उमेदवारांची पारख करते का? जातपात, धर्म, समुदाय, नातीगोती आणि पैसा या पलीकडे जाऊन उमेदवारांची योग्यता, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी तपासली जाते का? आज निवडणुका जात आणि पैशाभोवती फिरताना दिसतो. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही व्यवस्था कोणी निर्माण केली? निवडणुकीच्या काळात अमाप पैसा उधळला जातो. तो पैसा जनतेने स्वीकारावा का? आणि जर स्वीकारत असू तर त्या पैशाचा आणि विकासाचा खरोखर काही संबंध आहे का, याचाही विचार होणे आवश्यक आहे. पुढील काही महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी रिंगणात असणाऱ्या उमेदवाराकडून प्रत्येकी 50 लाख रुपयांची अपेक्षा धरली जाते. अमाप पैसा खर्च करून येणाऱ्या नेतृत्वाकडून विकासाची काय अपेक्षा करणार आपण? लोकशाहीच्या महाउत्सवात किंवा या जत्रेत आपण सर्व स्वतःच्या वाहनाने मतदानासाठी येऊ शकत नाहीत का? काय आपण इतका परावलंबित झाला? स्वतःतील कर्तृत्व विसरलात? आपले हक्क आणि कर्तृत्व याचे भान नाही राहिला. निवडणुकीच्या काळात पार्ट्या केला नाही तर काय जनतेचे पोट भरत नाहीत का? एवढी गरीब झाली का जनता?
तुम्ही म्हणत असाल की आम्ही पैसे घेतला नाही तर नेतृत्व काम करेल का? होय, नक्की काम करावं लागेल. अमेरिका सारख्या प्रगत राष्ट्रामध्ये उमेदवाराच्या निवडणुकीसाठी येणारा खर्च विविध संस्था, खाजगी कंपन्या आणि समाजसेवेची आस्था असलेले दानशूर व्यक्तीकडून केला जातो आणि त्याचा हिशोब ही ठेवला जातो. पाश्चिमात्य देशामध्ये नेतृत्व गुणाला पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे द्यावी लागते. विकासासाठी त्यांच्याकडे असलेले ब्ल्यूप्रिंट जनतेसमोर सादर करावा लागतो आणि वादविवाद, चर्चा या मंचावर आपली नेतृत्व गुण सिद्ध करावा लागतो. असे अनेक प्रसंगांना सामोरे गेल्यानंतर तेथील जनता तेथील नेतृत्वाला मतदानासाठी पसंत करते. अशी व्यवस्था आपल्याकडे निर्माण होणे शक्य नाहीत का? का येथील जनता मूर्खपणाची सोंग करते? का खरंच जनता स्वार्थी, लोभी, मतलबी झाली आहे? लोकशाहीकडे वाटचाल करणाऱ्या पायरीकडे आपण जात आहोत का? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. आपल्याकडील सुशिक्षित लोक निवडणुकीच्या रिंगणात का उतरत नाही? आपल्या समाज व्यवस्थेमध्ये काही दोष निर्माण झाले आहेत का? अशिक्षितासारखे वागणारे, गावोगावी अनेक पक्षांचे कार्यकर्ता म्हणून काम करणारे बेरोजगार युवकामुळे तर ही अवस्था नाहीत ना? का आपल्या शिक्षण व्यवस्था नेतृत्व गुण तयार करण्यात कमी तर पडत नाही? हीच बेरोजगार लोक सुशिक्षित वर्गाला धडे देताना दिसतात. या सुशिक्षित वर्गावर बाह्य प्रभाव असेल की काय? व्यवस्था मोडकळीस आली आहेत का? या सुशिक्षित वर्गाला संविधानाने बहाल केलेल्या व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याची विसर पडली असेल. अशी अनेक प्रश्न निर्माण होतात, पण ते व्यक्त होणे, लोकांना पटवून देणे, संघटित करणे जरूर आहे. समाज माध्यमामध्ये सुशिक्षित या नोकरदार वर्गाविषयी असलेली नकारात्मक दृष्टिकोन बाजूला सारणे ही सुद्धा तेवढीच गरज आहे. जनतेनो, लोकशाहीच्या खेळात तुम्हीच देव आहात. देवानेच जर लोकशाहीचे नियम मोडले तर ती व्यवस्था लोकशाहीला स्वीकारार्ह आहेत का? उमेदवारांनी लाखो रुपये खर्च करून निवडणूक लढवली तर ते पैसे परत मिळवण्यासाठी गैरमार्गाचा वापर केला जाणार नाही का? आपण शाळेत जलचक्र शिकलो आहोत. पावसाचे पाणी वाफ होऊन पुन्हा ढग बनते. त्याचप्रमाणे निवडणुकीत वाटलेला पैसा विविध मार्गांनी परत त्यांच्याच खिशात पोहोचतो. जनतेने स्वीकारलेला पैसा अनेक वळणांनी पुन्हा जनतेवरच अन्याय बनून परत येत नाही का? अशी लोकशाही व्यवस्था योग्य आहे का? नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान या देशामध्ये लोकशाहीची व्यवस्था कशी लयाला गेली हे आपण पाहत आहोत. आपली लोकशाही वाचवण्यासाठी आपण सजग होणार आहोत का नाही? स्वातंत्र्य मिळून अनेक दशके झाली तरी आजही आपण शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी आणि रोजगार या मूलभूत सुविधासाठी संघर्ष करत आहोत. खरंच या सुविधा आपल्याला पुरेशा मिळाल्या आहेत का? शिक्षण व्यवस्थेमुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगाराकडे आपण कधी गांभीर्याने पाहिले आहेत का? बेरोजगार युवक निवडणुकीत मिळणारा पैसा म्हणजेच रोजगार समजू लागले आहे का? उमेदवारांना आपण कधी विचारले का, आमच्या हाताला काम कसे मिळणार? रोजगार कसा निर्माण होणार? लोकशाहीबद्दल काय बोलावे आणि काय बोलू नये याचे भान प्रत्येकाला असले पाहिजे. लोकशाहीची टिंगलटवाळी करणे
सोपे असते, पण तिचे मूल्य जपणे ही जबाबदारी आहे. भारतासारख्या विविधतेत एकात्मता असलेल्या देशात आपण संविधानिक मूल्ये स्वीकारलेली आहोत. ती मूल्ये आज झिजत चालली आहेत का? याचा विचार करणे हे आपले कर्तव्य नाहीत ना? जनतेनो, तुम्हीच जनार्दन आहात. तुम्हीच लोकशाहीचे रक्षक आहात. तुमच्यावरच लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी आहे. समाजाप्रती आदर आणि लोकशाही मूल्ये मानणारा उमेदवार निवडून येणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या अपेक्षेने संविधान लिहिले, त्या अपेक्षा आपण पूर्ण करत आहोत का? स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्ष या मूल्यावर आधारलेले हे संविधान प्रत्येकाला जगण्याचा आणि विकासाचा अधिकार देते. न पटणाऱ्या गोष्टी विरोधात बोलण्याचा, विरोध करण्याचा अधिकार देते. हा विरोध व्यक्तीला नसून विचारांना व परंपरांना असतो, हे आपण विसरलात तर नाही ना? जनतेनो, एवढी स्वार्थी होऊ नका की लोकशाही पायदळी तुडवली जाईल. फक्त स्वतःचा विकास पुरेसा नाही, पुढील पिढ्यांचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भारतासमोर उभे असलेल्या ज्वलंत प्रश्न पुढील पिढ्या कशा पद्धतीने सोडवतील याचा विचार आजच केला पाहिजे. जाता जाता एवढेच सांगू इच्छितो की मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा कोणाच्याही दावणीला बांधलेला नाही. फक्त विचारांचा, कर्तव्यांचा जाणीव असलेला नागरिक आहे. निवडणुकीच्या काळात जे काही घडले ते पाहून मन व्यथित झाला. म्हणून ही मते मी आपल्यासमोर मांडली आहेत. ते स्वीकार्य करावे किंवा करू नये याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर आहे. विचार करा, जागे व्हा, लोकशाही वाचवा. नमस्कार.